कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। छत्रपतींच्या पुतळा दुर्घटना प्रकरणी राजकोट मालवण येथे मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी भेट दिली। वैभव खेडेकर यांनी छत्रपतींसमोर नतमस्तक होऊन महाराज आम्हाला माफ करा अशी विनवणी केली। यावेळी बोलताना खेडेकर म्हणाले की महाराजांनी दिलेली शिकवण आम्ही पाळू शकलो नाही याची खंत वाटते। 350 वर्षांपूर्वी महाराजांनी उभारलेले गडकिल्ले आजही दिमागात उभे आहेत, परंतु आज आपण महाराजांचे उभे केलेले पुतळे सुद्धा सांभाळू शकत नाही याची खंत मनाला लागून राहिलेली आहे। भविष्यात या ठिकाणी सर्व सिंधुदुर्ग जिल्हावासीय आणि कोकणच्या वतीने आम्ही एक भव्य असा पुतळा उभारू असं देखील वैभव खेडेकर म्हणाले। उपस्थित शिष्टमंडळाने तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली। यावेळी वैभव खेडेकर यांनी पुतळा दुर्घटनेवरून तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना खडे बोल सुनावलेत। यावेळी त्यांच्या समवेत मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, ॲडव्होकेट अनिल केसरकर, महिला जिल्हाध्यक्षा मोनिका फर्नांडिस, उपजिल्हाध्यक्ष गणेश वायरकर, महाराष्ट्र सैनिक व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळेला उपस्थित होते। डिसेंबर मध्ये उभा केलेला ही जी काही मूर्ती आहे महाराजांची, ही आमच्याच सारख्या ह्याच्यामुळे कार्यकर्त्यांमुळे म्हणा किंवा नागरिकांमुळे ती पडली। त्याचं दुःख माझ्यासारख्या शिवप्रेमीला आहे आणि मी एक शिवप्रेमी म्हणून आणि राजसाहेबांचा सैनिक म्हणून या ठिकाणी छत्रपतींसमोर नतमस्तक व्हायला माफी मागायला या ठिकाणी आलो की तुमच्यानंतरचा महाराष्ट्र आम्ही सांभाळू शकत नाही आणि तुम्ही दिलेले शिकवणीवरती आम्ही चालू शकत नाही अशा पद्धतीचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे। त्यामुळे तुम्ही दिलेली शिकवण आम्हाला भविष्यात पाळायची असेल तर निश्चित आमच्यासारखे शिवप्रेमी येऊन कुठलीही शासनाची मदत न घेता, कुठल्याही शासनाच्या निधीवरती अवलंबून न राहता आम्ही एक सिंधुदुर्गवासीय म्हणून आणि एक कोकणवासीय म्हणून हा पुतळा या ठिकाणी पुन्हा उभारू आणि तुम्ही दिलेल्या शिकवणीवरती चालू अशा पद्धतीचं एक नम्र साखर त्यांना घालायला या ठिकाणी आलो। आम्ही कुठेही राजकारण या ठिकाणी करायला आलो नाही, परंतु अशा पद्धतीची घटना पुन्हा होऊ नये याची दक्षता सरकारने घेतली पाहिजे। जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि ती जर कारवाई योग्य रीतीने झाली नाही तर निश्चित महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी आक्रमक आंदोलन छेडेल। बघा, महाराष्ट्राची अस्मिता आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठ्या किंवा महाराष्ट्रीयन माणसं एकमेकांसमोर उभी ठाकली हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि ह्या दुफळीचा फायदा परप्रांतीय लोक घेत आहेत किंवा परप्रांतीयांची घुसखोरी महाराष्ट्रामध्ये होत आहे। तर या सगळ्या मराठी माणसांनी आपले 7-8 डोळे उघडे ठेवले पाहिजेत आणि कशाचं राजकारण करावं याचं आपण भान राखलं पाहिजे असं माझं मत आहे। निश्चित कालची घटना कशासाठी होती हेच मला कळलं नाही, ती श्रेय घेण्यासाठी होती का जबाबदारी घेण्यासाठी होती, झेडकाण्यासाठी होती हेच मला कळलं नाही। त्यामुळे माझ्यासारखा शिवप्रेमी आज कन्फ्यूज आहे, मनामध्ये आम्ही द्विधा मनस्थितीमध्ये आहोत। त्यामुळे अशा पद्धतीच्या घटना, अशा पद्धतीचे राजकारण या महाराष्ट्रामध्ये होऊ नये असं मी या सगळ्या लोकांना सांगतोय।